खूप गंभीर प्रश्नावरती आपण चर्चा करतोय। मंत्री महोदयांनी खूप चांगली उत्तरं दिली आणि शासनाचे सुद्धा खूप कडक नियम आहेत, पण महाराष्ट्रातल्या काही ग्रामीण भागामध्ये जेंडर डिटेक्शन टेस्ट ही पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून चारचाकी कारमध्ये होते। ही अत्यंत गंभीर बाब आहे। आज काही ठिकाणी ग्रामीण भागात होते, काही ठिकाणी महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरच्या ठिकाणच्या त्या खेड्यांमध्ये अशा पद्धतीची टेस्ट केली जाते आणि त्यानंतर स्त्रीभ्रूण हत्या केली जाते। याच्यावरती शासन काय निर्णय घेणार? आपण साहजिकच शासन याच्यावरती कठोर कारवाई करेलच, पण ह्या ज्या फोर व्हीलर मध्ये पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून होणाऱ्या ज्या टेस्ट आहेत याच्यावरती आपण कशा पद्धतीने आळा घालणार? आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आताच आव्हाड साहेबांनी जो उपस्थित केलाय की महिलांना मासिक पाळीमध्ये जे काही हायकोर्टाने घेतलेला निर्णय आहे त्यामध्ये आपण समिती नेमणार आहात, पण माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला ही आहे की अधिवेशन हे 25 मार्च पर्यंत आहे, त्याच्या आतमध्ये मासिक पाळीमध्ये काम करणाऱ्या महिलांना शासनाने त्या कार्यकाळामध्ये सुट्टी देण्यात यावी। याच्या संदर्भात अधिवेशन संपण्या अगोदर आपण तो निर्णय घेणार का? मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य बाबासाहेब देशमुख साहेबांनी दोन प्रश्न विचारले। त्यातला एका प्रश्नामध्ये विशेषतः कर्नाटकचा भाग असेल किंवा जिथं पलीकडच्या राज्यात असेल तर अशा ठिकाणी सुद्धा पोर्टेबल या सगळ्या मशिनरीचा वापर केला जातो आणि एक अतिशय चुकीच्या पद्धतीची प्रथा म्हणता येणार नाही, एक अतिशय चुकीच्या पद्धतीचं कृत्य केलं जाते। माझी विनंती आहे की अशा सगळ्या गोष्टींसाठी तिथल्या SP ना असेल, तिथले आमचे सिव्हिल सर्जन असेल, तिथली कमिटी असेल, त्या कमिटीच्या वतीनं प्रभावीपणानं या सगळ्या गोष्टींसाठी अंमलबजावणी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। विशेषतः मुलगाच पाहिजे हा जो काय हट्ट आहे, या हट्टापोटी अजून सुद्धा ग्रामीण भागामध्ये या सगळ्या गोष्टींची खूपच पुनरावृत्ती होते असं दिसतंय आणि म्हणूनच आम्ही या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करतोय। विशेषतः या सगळ्या प्रभावी अंमलबजावणी करत असताना जो बेल्ट असा असेल, मग आमच्याकडे सुद्धा तुमच्यासारखाच कर्नाटकशी संबंधित विषय आहे, तिथले SP आणि तिथल्या सिव्हिल सर्जनना सूचना देऊन सातत्यानं अशा सगळ्या गोष्टींसाठी एका बाजूला स्पष्ट पद्धतीनं तपासण्या करणं आणि जर अशा पद्धतीचं होत असेल तर त्याच्यावरती कारवाई करणं, यासाठी जे कायदे आहेत त्याचा प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आमचा प्रयत्न चालला आहे। तो अजूनही प्रभावी करण्यासाठी शासन स्तरावरती आम्ही सूचना देऊ। आणि दुसरा विषय आपण सांगितला तो आदरणीय आव्हाड साहेबांनी आता सांगितलंय, मला असं वाटतं हा थोडासा लीगल पण विषय आहे, त्याला अधिवेशनाची मर्यादा नका घालू, परंतु सुप्रीम कोर्टाची जर जजमेंट असेल तर निश्चितपणे महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे, भविष्य काळामध्ये सुद्धा काही चांगले निर्णय घ्यायचे असतील तर त्याच्या दृष्टीने सुरुवात निश्चितपणे आपण करू। सन्मान्य मुद्दा